नमस्कार बाळांनो, इयत्ता 4थी मधील आपण ची स्थानिक किंमत पाहणार आहोत। तर प्रश्न पहा, खालील संख्यामधील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा। तर संख्या काय आहे? 1999। तर या 9 खाली काय केलेले आहे की अंडरलाइन केलेले आहे। या 9 ची स्थानिक किंमत काय असेल? तर आपण काय करायचे, अगोदर त्याचं स्थान किती आहे म्हणजे दशक एककाच्या घरात कोणते आहे तो। तर बघा, एकक दशक, 9 दशक म्हणजे किती? 90। आणि दुसरी एक पद्धत आहे कशी, आता इथं 9 लिहिलेलं आहे, 9 आपण इथं आहे असं घ्यायचं, त्यासमोर किती घर आहे तर एक घर आहे, तर तेवढा एकच घर काय करायचं आपण शून्य लिहायचा। आता 2 नंबरचं गणित बघा, 2345। तर आपल्याला काय करायचे की 2 ची स्थानिक किंमत लिहायची आहे। तर आपल्याला समजा येत नसेल तर काय करायचं की 2 ही संख्या इथं लिहायची, त्याच्यासमोर किती घरे आहेत तेवढे शून्य द्यायचे, 1 2 3, 2च्या समोर 3 शून्य द्यायच्या। ही एक पद्धत आहे। आणि दुसरी काय आहे की त्याचं स्थान किती आहे शोधायचं, म्हणजे बघा एकक दशक शतक आणि हजार, 2000 म्हणून इथं काय लिहायचं की 2000वर शून्य किती असतात? 3, हजारावर 3 शून्य असतात म्हणून लिहायचं 3 शून्य। आता बघा, आता इथं दिलेली आहे संख्या 2000 आणि शून्याच्या खाली लाईन केलेली आहे, म्हणजे अधोरेखित काय केलेले आहे? शून्य। शून्य हा अंक अधोरेखित केलेला आहे, मग या शून्याची किंमत शून्यच। 4 नंबरचं गणित आहे 4835। 8 हा अंक अधोरेखित केलेला आहे, मग बघा एकक दशक शतक 800, 8 शतक म्हणजे 800, 800वर 2 शून्य असतात। आता 5 नंबरचं गणित 3749। 9च्या खाली अधोरेखित केलेलं आहे, तर 9वाचं घर कोणतं आहे? एककाचं, म्हणजे 9 एकक म्हणजे 9 चालू। तर इथं पहा 7 हा अंक अधोरेखित केलेला आहे, 1 2 3 म्हणजे 7च्या समोर किती शून्य येणार? 1 2 3 म्हणजे किती झालं? 7000। आता इथं ह्या 7 हा अंक अधोरेखित केलेला आहे, 7 हा अंक तसाच लिहून घ्यायचा, त्याच्यासमोर किती घर आहेत? 2, म्हणून 2 शून्य दिल्या। तसंच पहा दुसरी पद्धत, एकक दशक शतक, शतकाचं घर आहे 7 शतक म्हणजे 700। आता इथं पहा 56708। 5च्या खाली अधोरेखित केलेला आहे, 5 अंक अधोरेखित केलेला आहे, तर 5 हा अंक तसाच लिहून घ्यायचा। आता किती? 56000 आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की स्थान किती आहे बघायचं, एकक दशक शतक हजार दशहजार, दशहजारावर 4 शून्य असतात, 1 2 3 4 म्हणजे 50,000 झालं, 5 10 म्हणजे 50,000। आता इथं पहा शून्य हा अधोरेखित केलेला आहे म्हणून शून्याची किंमत शून्यच।